हॅलो एव्हरीवन. तर गुड मॉर्निंग सर्वांना. तर आता वाजले सकाळचे 7 आणि आज त्याला मी सकाळ सकाळ लवकरच स्वयंपाकाला लागले होते. तर आता इथे होते वांगे वरण भात. तर कालच गुरुदत्त जयंती झाली, सर्वांनाच माहिती आहे. तर त्यानिमित्त मी त्याच्या अगोदर मी पारायण पण चालू केलं होतं गुरुचरित्राचं. तर त्याचीच आज सांगता आहे, म्हणजे उद्यापन आहे आजच्याला. कालच करणार होते कारण की कालच्याला म्हणतात की गुरुदत्त जयंतीला शक्यतो पोरं जीव घालतात. तर त्यामुळंच मी मग मुलं जीव घालायचं ठरवलं होतं यावेळेस. तसे मी दरवेळेस मी दोन म्हणजे अशी जोडी जीव घालत असते. पण यावेळेस म्हणलं की मुलांना जीव घालूयात, कारण की मग असा विचार चालला होता की कालच मुलं मग म्हणजे गुरुदत्त जयंतीच्या दिवशीच मग मुलांना जीव घालायचं. पण कालच्याला गुरुदत्त महाराजांना पण उपवास असतो. त्यामुळं आणि ही गोष्ट काय मला माहीत नव्हती. या अगोदर मी दोनदा पारायणाचं हे केलं, म्हणजे माहिती होती मागच्या वेळेस, पण मी पूर्ण उपवास केला होता. पण तरी माहिती नव्हतं की उपवास हा असतो आणि लवकर आपण सोडू नाही शकत. म्हणजे कसं कालच उपवास पण आणि लगेच सोडला गेला असता, त्याच्यामुळे मग नंतरनं म्हणलं की नको म्हणलं तसं. नंतरनं उद्या काय म्हणजे काल काय ना आज काय, तर आजच्यालाच घालूयात मग. कारण की गुरुचरित्राचं पारायण पण लावलं होतं आणि लगेचच 7व्या दिवशीच मग उद्या पण आलं असतं आणि देवांना पण उपवास असतो, त्याच्यामुळे चाललं पण नसतं. त्याच्यामुळे मग काल परवा दिवशीच्या व्हिडिओमध्ये मी म्हटलं की कालच्याला, पण कालच्याला केलं नाही. आणि कालच्याला फक्त मग पूजा वगैरे केली आणि जे काही अध्याय होते ते माझे तसे परवा दिवशीच वाचून झालेले. पण शेवटचा एक अध्याय ठेवला होता कालच्यासाठी. तोही थोडासे दोन दोन पेजेस त्याचे ठेवले तर आजच्याला वाचण्यासाठी, कारण की पूर्णच कम्प्लीट 7व्या दिवशी पण वाचू नये म्हणतात, कारण की थोडेसे ठेवावं लागतं, कारण की आजच्याला 8व्या दिवशी त्याची सांगता करावी लागते. हे आपल्याला याच्यामध्ये पण दिलेलं आहे, गुरुचक्राचे जे हे आहे ग्रंथ त्याच्यामध्ये पण दिलेला आहे आणि सर्वांना पण माहिती आहे. तर म्हटलं की आजच्यालाच करूयात, कारण की काल करणार होते, मग त्याच्यावरून आजच्याला आलं. तर मग आजच्याला लवकर उठलंय थोडंसं आणि आंघोळ वगैरे सगळं आवरले आणि सकाळच्या वातावरणात खूप म्हणजे असं सकाळ सकाळ आंघोळ केली ना एकदम फ्रेश वाटतं. आणि म्हटलं की तसंच चला म्हटलं की लॉगिंगला पण स्टार्ट करूया, कारण की काम करता करता लॉग पण होतील. तर त्यासाठीच मग आजच्याला थोडं आजच्याला शुक्रवार पण आहे, त्याच्यामुळे लवकर म्हणजे मुलांना शाळा पण आहे. 10 10:30 वाजेपर्यंत ते जातात, त्याच्यामुळे म्हटलं की 10च्या अगोदर जरी आले तरी पण त्यांना जीव घालूयात. कारण की मग त्याशिवाय पण मी कालच्याला गुरुदत्त जयंतीचा म्हणजे उपवास पण धरला होता आणि तो आज आपल्याला सोडवायचा आहे, म्हणजे आज मी सोडवतो जेव्हा मुलं वगैरे जीव घालून आपण देवाला नैवेद्य दाखवतो त्यानंतर मग सोडता येईल. तर म्हटलं की 10च्या अगोदर म्हणजे मुलांच्या शाळे अकॉर्डिंग मग तसं लवकर स्वयंपाक करण्याचं चाललंय आमचं. तर मग आता सकाळ सकाळ तेच स्वयंपाकाला लागले होते. इथं मागे होते वरण भात, तशी खीर, मेथीची भाजी, चपाती आणि वरण भात असणार आहे. तर तसं काही काही कोणी तर पोळ्यांचं पण स्वयंपाक करतं. पण एवढं काही म्हणजे नाही का, सकाळ सकाळ म्हणजे पोळ्याच्या स्वयंपाकाला तुम्हाला माहिती बराचसा टाईम लागतो आणि एवढ्या वेळ मग संध्याकाळीच मुलांना जीव घालावं लागलं असतं. आणि कालपासून मग उपवास कंटिन्यू धरला आणि उपवास पण कंटिन्यू होत नाही आता. म्हणजे कसं होत नाही, तर ते खिचडी वगैरेने खूप त्रास होतो, पोट दुखतं, डोकं दुखतं. त्याच्यामुळं काल झालं तर पूर्ण दिवसभर मी शांतच होते, कारण की लई डोकं आणि पोट पण दुखत होतं. पण कंटिन्यू केला तसाच. म्हटलं की आता सकाळचं तर आता इतक्या 7 दिवस पण आपण नॉर्मलीच आपण हे करत असतो. जेवण वगैरे आपलं एकदमच बिना लसणाचं बिना कांद्याचं असं होतंच, त्याच्यामुळं एक सवय लागलेलीच होती. पण त्यात खिचडी म्हटलं की मग साबुदाण्यामुळं मग थोडंसं पोट दुखतं, त्याच्यामुळं असं उपवास असं नको वाटतो आता. पण मनाने जरूशी वाटतं, त्याच्यामुळं धरलाय पण आणि आता सोडवायची पण घाई झाली त्याच्यामुळं. पण आता एवढे केले त्याच्यामुळे घाई पण कशाची नाही. आता स्वयंपाक म्हणजे 10 पर्यंत तर 10 त्यानंतर मग उपवास सोडता पण येईल. आणि काही काहींचं कसं पोळ्याचं पण करतात, पोळ्याचं पण करायला काही नाही काही. ह्याच्या अगोदर तर मी बऱ्याचशा वेळा मी पोळ्याचा स्वयंपाक पण केलेला आहे. पण असं होतं की तिची हे होती थोडीशी मागं, कारण की रिशाचं म्हणजे माझ्यामुळं थोडीशी आंघोळीचं थोडंसं लेट झालं की मग तिचं झोपण्याचा टायमिंग जातो. झोपण्याचं गेला की जेवत पण नाही ती. चांगलं जेवण जर नाही केलं तर मग तिला झोप पण लागत नाही पुन्हा, म्हणजे दिवसभर पूर्ण तिचं शेड्यूलच चेंज होऊन जातं. त्याच्यामुळे म्हणलं की जास्त वळवळ नको करायला. आणि स्वयंपाकाचं मेनू पण त्यासाठी मी नॉर्मलच ठेवला आहे. पण तोपर्यंत काही या स्वयंपाकाला एवढा टाईम लागत नाही. 8 8:30 वाजेपर्यंत होऊन जाईल. आता वाजलेले आहेत 7 आणि दोघी जणी आहेत त्याच्यामुळं मग होऊन जाईल, कारण की एक जण असल्यावर भरपूर टाईम लागतो. 1-1.5 तास एकीलाच लागतोच. तर तसं आपण लागतोच 1-1.5 तास, तर मग होऊन जाईल. आणि तोपर्यंत मुलं पण येतील, तोपर्यंत मी श्रीषाचं पण जे काय नाश्ता वगैरे ते पण होऊन जाईल माझं. तर त्याच्यामुळे थोडंसं आज लवकर उठले होते, आंघोळ वगैरे करून म्हणले की मग स्वयंपाकाला लागूयात. कारण की तसं देवाचा म्हणजे जे कोणताही देवाचा जरी म्हटलं तरी तसं पण जरी काही जरी स्वयंपाक वगैरे जरी असलं तरी पण मग मी
आंघोळ वगैरे करूनच स्वयंपाकाला लागत असते. कारण की याच्या अगोदर पण माझ्या सासूबाईंचे महिने वगैरे होते, आजींचे होते, तेव्हा तर खूप लवकर उठायचं. कारण की पोळ्याचं म्हणा काय की जास्त स्वयंपाक राहायचा त्यावेळेस, त्याच्यामुळे मग पहाटच उठावं लागायचं लवकर 3ला 2:30ला. मग त्यानंतर मग आंघोळ करूनच मग स्टार्ट करायचं स्वयंपाकाला. पण म्हटलं की हा तर काही एकदम थोडं नॉर्मलच स्वयंपाक आहे, त्याच्यामुळं मग होऊन जाईल. तर मग चला आता जास्त वेळ वाया न घालता स्टार्ट करते मी स्वयंपाकाला, आणि त्यानंतर बाकीचं जे काय आहे ते कंटिन्यू करेन तुमच्यासोबतच. तरी ते मी पटकन असं स्वयंपाकाला घेतलं, कारण की बाकीचं पण बरंचसं काही राहिलं होतं. तर सुरुवातीला फक्त डाळ आणि भात लावून दिला होता. तर म्हटलं तोपर्यंत स्टार्टिंगला तोपर्यंत आंघोळ वगैरे हुसर तोपर्यंत आपला डाळ पण शिजून होईल आणि भात पण होईल. त्यानंतर मग गॅस परत मोकळे आपल्या बाकीचा स्वयंपाक करण्यासाठी. तर त्यामुळं मग इथे मी स्टार्टिंगलाच लगेच तांदूळ वगैरे भाजून घेतले, का तर आपल्या तांदळाची खीर बनवायची होती. काही काही जण तर पुरणपोळ्यांचा पण स्वयंपाक करतात, पण आता असं होतं की सकाळ सकाळ बरंच हे असं लहान मुली असल्यामुळं थोडंसं आम्ही थोडंसं असं सोप्यामध्ये स्वयंपाक घेतला होता. तर असं काही नसतं की पोळ्याच पाहिजे, असे तांदळाची खीर पण चालते, किंवा हे पण चालतं, गव्हाच्या पिठाचे रवासुद्धा करतात. तर तो पण म्हणजे दत्त महाराजांना आवडीचा आहे. तर म्हटलं की तो मी कधी बनवलेला नाही आहे, एका दिवशी बनवून पाहूया तो पण. पण इथे मी तांदळाची खीर बनवण्यासाठी घेतली होती. म्हणलं की खीर चपाती बनवूयात, त्यामुळं मग मी वरण भात आणि म्हटलं की मेथीची भाजी बनवूयात. कारण की खरं तर घेवड्याच्या शेंगाच बनवायला पाहिजे. घेवड्याच्या शेंगाचं खरं महत्त्व सांगितलेलं आहे पारायणामध्ये. तर पण घेवड्याच्या शेंगा इथं बाजारात भेटतच नाही, इतर वेळेस पण नसतात आणि गुरुदत्त जयंतीच्या अगोदरही नसतात. कारण की या बाजाराच्या वेळेस मीच गेले होते खास त्या शेंगासाठी, पण काय भेटल्या नाही. तर पाहूयात म्हटलं की मग त्या जागेवर दुसरं काहीतरी बनवता येईल, आणि म्हटलं की लवकरात लवकर होईल अशीच भाजी बनवूयात. तर म्हटलं की मग मेथीची भाजीच बनवूयात, कारण की 10-15 मिनटामध्ये निसून वगैरे भाजी रेडी पण होईल. तर इथे मी तांदळाची खीर बनवत होते. तर मी अगोदर जे काही आपण तांदूळ जे बारीक करून घेतले होते, तर ते मी तुपामध्ये पुन्हा एकदा भाजून घेतले. कारण की मी अगोदर फक्त तव्यावर फक्त थोडेसे असे कडक करून घेतले होते तांदूळ, थोडेसे आबडधोबड भाजून घेतले होते, कारण की मिक्सरमध्ये लगेचच बारीक होण्यासाठी. माझी मम्मी तर हे तांदळाची खीर बनवण्याच्या अगोदर जे तांदूळ आहेत तर ते भिजून कापडावरती सुकवून मग ते तव्यावरती भाजून पुन्हा मग त्या पद्धतीने करत असते. पण मी डायरेक्टली जे आपले तांदूळ आहेत तर मी तेच घेतलेले आहे डायरेक्टली, कारण की एवढं ते भिजवून मग त्यानंतर सुकवायचं म्हटलं ना की ते इथं तांदूळ पण राहिले नसते. कारण की शिशाचं जिथं नाही तिथे लगेच जाणार ते सगळं, इकडं तिकडं म्हणजे सगळं तिने तांदूळाचं काहीच नसतं ठेवलं. त्याच्यामुळे मी इतक्यात तर डायरेक्टली असं मिक्सरमध्ये असे ग्राइंड करून लगेच बारीक पावडर करून तीच मग डायरेक्टली तुपामध्ये भाजवायची. आणि खोबरं पण किसण्याच्या नादी नाही लागले, मी डायरेक्टली बारीक पीस करून आपले मिक्सरमध्येच काढून घेतले, जसं तुम्ही पाहिलेच व्हिडिओमध्ये. तर इथे आपली खीर वगैरे पण तयार आहे. तर जास्त तर मी दुधाचाच वापर करते शक्यतो तरी, कारण की तांदळाची खीर इतकी छान होते ना त्याने की बसच. आणि इथे मी घेतलं होतं जी आपली डाळ आहे त्याला फोडणी देण्यासाठी घेतली होती. तर मी इथे जे काय आपलं त्याच्यामध्ये हिरवी मिरची, कोथिंबीर वगैरे आहे, टोमॅटो, तर ते अगोदर मी कट करून ठेवलं होतं थोडंसं. तर तेच मी कट करून लगेचच त्याला फोडणी देऊन घेते. कारण की सुरुवातीला अगोदर मी डाळ शिजवून घेतली होती, पण मग फोडणी द्यायची ठेवली होती. तर म्हटलं की मुलं आल्यानंतर देऊयात, पण नंतर म्हटलं की मग नंतरनं काय काय करणार, कारण की म्हटलं की नंतर नैवेद्य पण दाखवायचे आहेत म्हणजे देवाला, आणि त्यानंतर आरती पण राहील. आणि थोडंसं एक पेज मी वाचण्याचं पण ठेवलं होतं, पारायणाचं शेवटचं पेज थोडंसं वाचवण्याचं ठेवावं लागतं. तर ते पण ठेवलं होतं. म्हटलं मुलं आल्यानंतर मी वाचन आणि त्यानंतर मग नैवेद्य दाखवून मग आरती वगैरे करू, मग त्यानंतर मुलांना जेव घालता येईल. तर असा काहीसा प्लॅन होता पुढचा. तर मग इथे मी लगेच डाळीला फोडणी वगैरे पण लगेचच देऊन घेतली. तर डाळ शिजण्याच्या वेळेस मी काही मीठ ॲड केलं नव्हतं, डायरेक्टली फोडणी दिली, त्यानंतरच मग मी मीठ वगैरे ॲड केलं. आणि साईबाई मी इथे मेथीची भाजी लगेचच निसण्यासाठी घेतली होती. काही गडबडीमध्ये जास्तच मोठमोठीली मी मेथीची भाजी एकदम पटकन निसून घेतली, कारण की इतर वेळेस मग आपण बाकीचं फक्त पालापालाच लगेच घेतो, म्हणजे घेत राहतो. तर असं मग मिक्स घेतली, कारण की कोवळी भाजी होती. कोवळी जर असली ना तर त्याच्यामध्ये काड्या जर घेतल्या तरी पण खूप छान होती. तर त्यामुळंच तर इथे मी मेथीची भाजी पण पटकन होईल त्यासाठी मी चूज केली आज. तर मग म्हणलं तर मेथीची भाजीच बनवून घेऊयात. तर आता इथे मी मेथीची भाजी पण बनवण्यासाठी टाकली आहे. आणि आजच्या ह्या स्वयंपाकामध्ये मी लसूण आणि कांद्याचा बिलकुल वापर नाही केलेला.
तर इथे मेथीच्या भाजीमध्ये मी आज शेंगदाणेसुद्धा टाकले. तर पारायण जेव्हा चालू होतं तेव्हा मी शेंगदाणे पण नव्हते टाकत भाजीमध्ये. तर इथं आपली खीर वगैरे तयार आहे. आणि त्यानंतर इथे बाकीचं जे आपण डाळ भात जे काय बनवलं होतं तर तो पण सगळा स्वयंपाक रेडी आहे. म्हणजे थोडीशी मेथीची भाजी वगैरे. तर इथे मी सकाळी सकाळी देवांची पूजा वगैरे म्हणजे देवपूजा जी आहे ती करून घेतली होती. बाकी फक्त मग ही जी रांगोळी वगैरे आहे तर सिम्पलमध्येच रांगोळी काढली होती, कारण की मुलं पण आले होते आणि 10 वाजले होते. त्यासाठी मग पटकन असे ताट वगैरे बनवून घेतले. आणि जो काय अध्याय राहिला होता वाचण्याचा तर तो पण वाचून घेतला. आणि त्यानंतर मग 5-10 मिनटामध्ये मी आरती वगैरे केली. नंतर मुलांसाठी पण ताटं केले. तर इथं आमच्या श्रीषा मॅडम बघा तर लगेच इथे येऊन बसले. ते मुलं बसले होते त्यामुळं. तर आता तर ते आले ते त्याच्यामुळं तिला इतका आनंद झाला होता ना, कारण की म्हणजे असं कुणी जर तिला अशा मुलांचं तर खूपच म्हणजे हे आहे तिला, म्हणजे खूप आवडते तिला. असं कुणी जर आलं ना तर ती लगेच मग तिथं म्हणजे त्यांच्यासोबतच तिला जेवणासाठी बसायचं होतं. तर आता इथे ती कॅमेरासमोर आली आणि इथं खाऊन दाखवती भात. तर एकदम डायरेक्ट कॅमेरासमोर येऊन तर मी ते कॅमेरा लावला होता त्याच्यामुळं मग तिला कळालं की तिथं आहे. त्याच्यामुळं ती कॅमेरासमोर म्हणजे मोबाईल मी कॅमेराच म्हणते पण मोबाईल ठेवलेला होता मी तिथे. तर मग ती भात खात होती. त्यांना जीव दे तू भात पिलू पप्पा कर ना तू. तरी पडली. अरे बापरे शॉर्टकट बस. अरे तर अशी काही श्रीषाची लुडबुड चालली होती मध्ये मध्ये. तर त्यांच्याच ताटामधला तिला भात खायचा होता. मी तिच्यासाठी सेपरेट पण आणला होता पण त्यामधला घेतच नव्हती. त्यांच्या ताटातल्याच घ्यायला तिला आवडत होता. आणि तिथं आता वाजले 11:15 आणि आता सगळं काही आवरून झाले. म्हणजे तुम्ही मी सकाळी जसं म्हटले होते का आज पारायणाचं उद्यापन करायचं आहे मला, म्हणजे सांगता करायचं आहे. तर त्यासाठीच मुलांना जेवणासाठी बोलवायचं होतं. तर मुलं पण मगाशी कसं आले ते आता जेवण करू राहिले. तर म्हटलं की तोपर्यंत आपलं क्लिक घ्यावा एक कारण की सकाळपासून खूप घाई गडबड चालली. सकाळी उठले तेव्हापासून तर आवर त्यानंतर स्वयंपाक पुढे झाला नाही. स्वयंपाक तसा 8:15 वाजता झाला होता. पण त्यानंतर म्हणले बाकीचे सगळे कामं आवरून घेऊ. त्यानंतर मग 10:15 10:30च्या दरम्यान जसं आपण रेग्युलरमध्ये आरती वगैरे करतो, नैवेद्य दाखवतो, त्याच टायमिंगला आपण म्हणजे देवाला नैवेद्य वगैरे दाखवू. मग त्यानंतर मग मुलांना पण बोलवलं 10 वाजेपर्यंत. मुलं पण आले होते. त्यानंतर मग माझं आवरून घेतलं. आरती वगैरे रांगोळी वगैरे थोडीफार काढली आजच्याला. तर ती सगळं करून घेतलं. आता मुलं जेवत आहेत तर म्हटलं की आपलं व्हिडिओ आजचा एंड करून घेऊया. तर आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया मग अशाच एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.